नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर। सर्वप्रथम सर्वांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा। आजचा व्हिडिओ थोडा महत्त्वाचा आहे कारण की महत्त्वाचे दोन अपडेट्स आहे आणि तिसरं अपडेटसुद्धा थोडंफार महत्त्वाचं आहे महापारेषणचं। तर त्यामध्ये सुरुवात जी आपण करणार आहे ती महावितरण विद्युत सहायक एक्झामपासून करणार आहे। तर त्यामध्ये अतिशय म्हणजे बघा जी अनएक्सपेक्टेड आहे परंतु महावितरणकडून एक्सपेक्टेड आहे, म्हणजे आपण महावितरणकडून ह्या अशा विनाकारणच्या चेंजेस करण्याचे जे काय त्यांची जी काय सवय आहे, अकाउंट असिस्टंटमध्ये सुद्धा त्यांनी एक्झाम पॅटर्न वेळेवर चेंज केलेला होता। त्यानुसार आता कालच्या तारखेला म्हणजे 29 तारखेला त्यांनी एक इलेक्ट्रिक शॉक दिलेला आहे विद्यार्थ्यांना। त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे किंवा त्यांनी असं एक्झाम पॅटर्न जे आहे विद्युत सहायकचं ते वेळेवर चेंज केलेलं आहे। ते तरी आपलं नशीब की त्यांनी त्याच्यामध्ये काय जे सब्जेक्ट आहे ते तेच ठेवलेलं आहे, जसं टेक्निकल आहे, ॲप्टिट्यूड, रिजनिंग आणि मराठी आहे। त्याच्यामध्ये काही इंग्लिश वगैरे घातलेलं नाही किंवा काही ॲडिशनल टाकलेलं नाही आहे, परंतु बराचसा म्हणजे मॅक्सिमम बराचसा जे वेटेज आहे आणि नंबर ऑफ जे आपण म्हणतो टाईम आहे, ड्युरेशन आहे ते सुद्धा बदललेलं आहे। आधी ते अतिशय महत्त्वाचं अपडेट आपण आधी बघू। बघा मित्रांनो, महावितरणने कालच्या तारखेला प्रसिद्धीपत्रक एक प्रकाशित केलेलं आहे mahadiscom.in या साईटवर। ते पहिला नंबर आहे, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये सरळ सेवा भरती अंतर्गत विद्युत सहायक पदाकरता जाहिरात क्रमांक 6/2023 प्रसिद्ध करण्यात आली होती। सदर वस्तुनिष्ठ स्वरूपाची ऑनलाईन क्षमता चाचणी 20 ते 22 मे दरम्यान होणार आहे। ठीक आहे, आयोजित करण्यात केल्याबद्दल प्रसिद्धीपत्रक कंपनी स्थळावर 23/4 त्यांनी सूचना दिली होती असं म्हणणं आहे। त्याच्यामध्ये जाहिरात क्रमांक 6/2023 मधील क्रमांक 7.3 खाली परीक्षेचे स्वरूप दर्शविलेले होते, म्हणजे परीक्षेचे स्वरूप त्यांनी ऑलरेडी दर्शविलेले होते, यांनी आता वेळेवर बदल केलेले आहे काही विनाकारांची गरज नसताना। ठीक आहे, आता सदर परीक्षेचे स्वरूप खालीप्रमाणे राहील, म्हणजे वेळेवर त्यांनी बदल केलेला आहे। ठीक आहे, यामध्ये आता टेक्निकल नॉलेज किंवा तांत्रिक चाचणी ज्याला म्हणतो आपण, प्रोफेशनल नॉलेज ज्याला म्हणतो, ते 25 प्रश्न 50 मार्क आहे। तर्कशक्ती म्हणजे रिजनिंग जे आहे ते 20 प्रश्न 40 मार्क आहे। त्यानंतर ॲप्टिट्यूड ॲप्टिट्यूड क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 15 प्रश्न 30 मार्क आहे आणि मराठी 15 प्रश्न 30 मार्क आहे। मराठी आणि इंग्रजी या दोन्ही लँग्वेजमध्ये हा पेपर होणार आहे। 75 मिनिटाचा वेळ आहे, 75 प्रश्न राहणार आहे आणि मार्क तेवढेच राहणार आहे 150 जे आधी होते ते। यामध्ये बदल त्यांनी एवढाच केलेला आहे की यामध्ये टेक्निकलचं वेटेज हे कमी केलेलं आहे। 50 प्रश्न 110 मार्काचं वेटेज, 150 पैकी 110 मार्क टेक्निकलला होते, ते यांनी आता 25 प्रश्न 50 मार्क म्हणजे 50 मार्काचं फक्त टेक्निकल राहणार आहे, ते वेटेज खूप कमी केलेलं आहे। आणि रिजनिंग, ॲप्टिट्यूड आणि मराठीला वेटेज जास्त दिलं आहे, डबलचं वेटेज केलेलं आहे। डबल म्हटल्यापेक्षा आधी त्यांनी 40 मार्काचं नॉन टेक्निकल होता, आता त्यांनी साधारण बघा त्यानंतर बघा 100 मार्काचं त्यांनी हे केलेलं आहे नॉन टेक्निकल, म्हणजे नॉन टेक्निकलला त्यांनी जास्त महत्त्व दिलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही टाईम आहे तो कमी दिलेला आहे। अकाउंट असिस्टंटमध्ये तरी 90 मिनिटाचा वेळ होता, इथे त्यांनी 75 मिनिटाचा, म्हणजे त्यांनी 75 मिनिटाचाच फक्त वेळ दिलेला आहे। निगेटिव्ह मार्किंग ऑलरेडी आहे, निगेटिव्ह मार्किंग इथे दिलेलं आहे। ठीक आहे, बाकी कंडिशन सेम राहतील असं म्हटलं आहे। हॉल तिकीट हे mahadiscom.in या साईटवर प्रसिद्ध करण्यात येईल पुढच्या काही दिवसामध्ये। 29 तारखेचं हे प्रसिद्धीपत्रक आहे। तर मित्रांनो, महावितरण हे किती भंगार आहे किंवा किती त्यांचं सिस्टीम किती खराब आहे हे मी तुम्हाला वरचेवर सांगत आलेलो आहे। आणि आता त्यांनी परत एक एक्झाम्पल दिलेलं आहे, त्यामध्ये एईचं पॅटर्न त्यांनी तेच ठेवलं, जेईचं पॅटर्न त्यांनी तेच ठेवलं, ते पण टेक्निकलची एक्झाम आहे। आणि ही टेक्निकलची एक्झाम असताना याच्यामध्ये टेक्निकलचं पॅटर्न यांनी कमी केलेलं आहे किंवा टेक्निकलचं वेटेज यांनी कमी केलेलं आहे। आता जे विद्यार्थी खूप चांगल्या तयारीमध्ये होते टेक्निकलच्या, मुख्यत्वे महापारेषणच्या तयारीमध्ये, त्यांचं इथे थोडाफार इथे लॉस आहे। मी असं म्हणणार नाही की खूप फरक पडेल, कारण की इथे पॅटर्न सगळं म्हणजे जे काही सब्जेक्ट आहे ते सब्जेक्ट सेमच आहे, फक्त तुम्हाला जर आधी महिनाभर आधी हे माहीत पडलं असतं तर तुम्ही नॉन टेक्निकलचा अभ्यास चांगला केला असता। मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत आलेलो आहे प्रिपरेशन रिलेटेड जे काही व्हिडिओ आहे किंवा महावितरण किंवा महापारेषणचा, की नॉन टेक्निकल हा टर्निंग पॉईंट ठरू शकतो। आणि आता तर नॉन टेक्निकलला इतकं वेटेज आलेलं आहे, जे नॉन टेक्निकल 40 मार्काचं होतं महापारेषणमध्ये किंवा महावितरणमध्ये सुद्धा आतापर्यंत विद्युत सहायकच्या एक्झाममध्ये यांनीच चेंज केलेलं आहे। यांनी जेव्हा नोटिफिकेशन दिलं होतं किंवा जाहिरात दिली होती त्यामध्ये त्यांनी वेगळा पॅटर्न दिला, त्यानुसार विद्यार्थी मित्र अभ्यास करत आहे आणि आता वेळेवर त्यांनी 20 दिवसाआधी पॅटर्न चेंज केला। हे महावितरणची सवयच आहे, जोपर्यंत तुम्ही जॉईन होत नाही, तुमचा पगार हातात येत नाही, तोपर्यंत महावितरण तुम्हाला झटकेच देणार आहे। हे माझ्याकडनं लिहून घ्या तुम्ही, कन्फर्म आहे। ठीक आहे, माझासुद्धा अनुभव तसाच आहे महावितरणचा। हरकत नाही विद्यार्थी मित्र, हे तयारीमध्ये आहेत हे मला माहिती आहे, परंतु आता एवढंच करा की आता पुढचे जे दिवस आहे साधारण 20 दिवस आहे आपल्याकडे असं समजून चाला, कारण उद्यापासून तुम्हाला 20 तारखेला पेपर आहे, 20, 21, 22ला। आता फक्त नॉन टेक्निकलला जास्त महत्त्व द्या। नाही टेक्निकल करायचंच नाही असं नाही आहे, टेक्निकल करायचं आहे, परंतु दिवसातून तुम्ही 10 तास अभ्यास करत असाल तर 2 ते 3 तास टेक्निकलला द्या आणि बाकी 5 ते 6 तास 7 तास नॉन टेक्निकलला। आणि त्यातल्या त्यात काय झालं की रिजनिंग ॲप्टिट्यूड हे महत्त्वाचं होतंच, आधी पण होतं,
परंतु मराठीचं जे आहे ते सुद्धा वाढ झालेली आहे. मराठीमध्ये 10 मार्काचं होतं ते आता 30 मार्काचं झालेलं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे जे हिंदी सायडर विद्यार्थी आहे, हिंदी भाषिक विद्यार्थी आहे, त्यांचा इथे खूप मोठा लॉस होणार आहे. खूप मोठा लॉस आहे हा. कारण की मराठीमध्ये जर स्कोअर कमी आला तर तुमचे टोटल स्कोअर कमी होतात. ठीक आहे. आणि टेक्निकलचा विषय आहे, टेक्निकलची पोस्ट आहे, परंतु इथे नॉन टेक्निकलचं यांनी वेटेज वाढवलेलं आहे. त्याच्यामुळे आता लक्ष द्या. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे की खूप महत्त्वाचं असतं नॉन टेक. आणि परंतु जे नॉन टेक्निकलमध्ये चांगलं आहे, ज्यांनी नॉन टेक्निकलचा कन्सिस्टन्सली चांगला अभ्यास केलेला आहे, मी विद्यार्थ्यांना ओळखतो, मला माहिती आहे की विद्यार्थ्यांनी नॉन टेक्निकलचा अभ्यास जास्त केलेला नाही आहे, हे मलासुद्धा माहिती आहे. परंतु आता ज्यांनी नॉन टेक्निकलचा अभ्यास ॲक्च्युअली केलेला आहे आधीपासून, त्यांचा इथे खूप मोठा फायदा होणार आहे. कारण की खूप फरक आहे. 50चं टेक्निकल आहे, 100चं तुमचं नॉन टेक्निकल आहे. त्यातल्या रिझनिंगमध्ये वेळ खूप लागतो. यांनी फक्त 75 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. रिझनिंगमध्ये खूप वेळ लागतो. यामध्ये आपण आता काही करू शकत नाही. आपल्याकडे एकच गोष्ट आहे आपल्याकडे, की आता जे काही 20 दिवस आहे त्याच्यामध्ये फक्त नॉन टेक्निकलला फोकस करा. पूर्ण फोकस नॉन टेक्निकलला करा. टेक्निकलला फक्त रिवाईज करा. जे काही दिवस राहिलेले आहे त्याच्यामध्ये 1 ते 2 तास किंवा 3 तास टेक्निकलला फक्त रिवाईज करा आणि बेसिक करा. जास्त डिटेलमध्ये जाऊ नका. काय की खूप बेसिक लेवलचे IIT लेवलचे प्रश्न टेक्निकलमध्ये असतात. परंतु नॉन टेक्निकलमध्ये लक्ष द्या की नॉन टेक्निकलमध्ये तुम्हाला प्रॅक्टिस आवश्यक आहे. मी तुम्हाला खूप वेळा ते सांगितलेलं आहे. तुम्हाला माहीत असते की याचं उत्तर असं येऊ शकते किंवा अशी पद्धत आहे किंवा हे आपल्याला माहिती आहे. फॉर एक्झाम्पल रिजनिंगमध्ये पझल्स वगैरे आहे, सिटिंग अरेंजमेंट आहे, पण ते तुम्हाला सॉल्व करावं लागते. सॉल्व केल्यानंतर तुम्हाला त्याचा आन्सर येते आणि मग तुम्ही ठीक करता. त्यामुळे वेळ खूप जातो. तुम्हाला प्रॅक्टिस खूप करायची आहे. IBPSच्या पॅटर्नची जी बुक आहे क्लिनिकल लेवलचे ते सगळे चेक करा. त्याच्या टेस्ट द्या. प्रिव्हियस इयर क्वेश्चन चेक करा. सचिन ढवळे सरांचं, वसे सरांचं मी नेहमी रेकमेंड करतो. त्याच्यामध्ये जे क्वेश्चन आहे ते क्वेश्चन घ्या आणि त्याचं सॉल्व करा. डायरेक्टली करून बघा. असं नाही की नुसतं बघितलं किंवा व्हिडिओ बघितल्याने अभ्यास होत नसतो. व्हिडिओ बघा, तुम्ही नॉलेज घ्या, त्यानंतर स्वतःची प्रॅक्टिस स्वतः करा. लक्षात घ्या. ठीक आहे. आता जे वायरमनचे विद्यार्थी आहेत, ज्यांचा अभ्यास कमी झालेला असेल कम्पॅरेटिव्हली इलेक्ट्रिशियनपेक्षा, त्यांच्यासाठी हा खूप फायद्याची गोष्ट आहे. कारण की त्यांना आता खूप मोठा चान्स भेटलेला आहे. त्यांचं टेक्निकल जरी वीक असेल तरी ते नॉन टेक्निकलवर 20 दिवसामध्ये बरंच काही करता येते. लक्षात घ्या. जग जिंकता येते 20 दिवसामध्ये, हे सुद्धा मी तुम्हाला सांगू शकतो ठामपणे. महावितरणने ते तरी चांगलं केलेलं आहे की ॲटलिस्ट 20 दिवसाआधी तरी आपल्याला सांगितलं, 8 दिवसाआधी सांगितलं असतं तर तुमचं बरंच काही इथे नुकसान झालेलं असतं. पण तो अजूनही 20 दिवसामध्ये भरपूर तास आहेत, त्याच्यामुळे तुम्ही करू शकता. नॉन टेक्निकलला पूर्ण फोकस करा. रिजनिंगला पूर्ण फोकस करा. ॲप्टिट्यूडला पूर्ण फोकस करा. मराठीचे ग्रॅमॅटिकल सगळं करून टाका. पॅसेजेस पण थोडेफार करा. पॅसेजेससुद्धा हे टाकू शकतात. आता यांची काहीही गॅरंटी नाही आहे महावितरणची काय करेल ते. त्याच्यामुळे ग्रॅमॅटिकल चांगलं कराच. बाळासाहेब शिंदे सरांचे व्हिडिओ बघा किंवा त्यांच्या बुक्स थ्रू माहिती घ्या. वाळंबे सरांचंसुद्धा वाळंबे सरांचंसुद्धा बुक येतं ग्रामरचं. घेतलं नसेल तर आता घ्या. कारण की आता मराठीला खूप वेटेज आलेलं आहे. 30 मार्काचं मराठी झालेलं आहे. त्यामुळे लक्षात घ्या, मराठीला आता कमी लेखू नका. मुख्यत्वे हिंदी सायडर, हिंदी भाषिक विद्यार्थी लक्षात घ्या. आणि 0 मार्क कशाचमध्ये चालणार नाही, निगेटिव्ह मार्क चालणार नाही, प्लसमध्ये मार्क तुम्हाला पाहिजे. ठीक आहे. टेक्निकलमध्ये ज्यांचं फोकस टेक्निकलवर होतं त्यांनी थोडंसं आता नॉन टेक्निकलवर फोकस जास्त करा. कारण की 20 दिवसामध्ये तुम्हाला आता तुमची तारेवरची कसरत राहणार आहे. नॉन टेक्निकलला यांनी खूप जास्त महत्त्व दिलं आहे महावितरणने. निगेटिव्ह मार्किंग जे आहे आता नॉन टेक्निकलचं वाढलेलं आहे. फॉर एक्झाम्पल आधी कसं होतं की टेक्निकलचं निगेटिव्ह मार्किंग जास्त होतं, आता निगेटिव्ह मार्किंग नॉन टेक्निकलचं सुद्धा वाढलेलं आहे. तुम्ही जर 4 प्रश्न चुकीचे सोडवले तर तुमचे 2 मार्क जातील. तुमचं टेक्निकल असो की नॉन टेक्निकल असो. आता दोन्हीला वेटेज सेमच आहे. एका प्रश्नाला 2 मार्क असे तुमचे असं वेटेज आहे, टेक्निकल असो की नॉन टेक्निकल असो. त्याच्यामुळे 4 प्रश्न चुकले तर 2 मार्क जातील. 1 प्रश्न चुकला तुमचा तर अर्धा मार्क तुमचा जाईल. असं इथे एकंदरीत तिथे गणित झालेलं आहे. ठीक आहे. आणि त्यानंतरचं मुख्य अपडेट म्हणजे महाजनको टेक्निशियन 3 एक्झाम साधारण 8 तारखेपासून माझ्या माहितीप्रमाणे 19 तारखेपर्यंत शेड्यूल झालेली आहे. त्याच्या शिफ्टमध्ये त्याचं हे राहणार आहे, एक्झाम राहणार आहे. तर त्यानुसार हॉल तिकीट जनरेट झालेलं आहे. कालच्या तारखेमध्ये आपण टेलिग्राम चॅनलला त्याचं अपडेट दिलेलं आहे. त्यानुसार पुढच्या म्हणजे बघा, तुमचं हॉल तिकीट जे आहे ते रजिस्ट्रेशन नंबर तुमचा टाकायचा आहे, डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. तो फॉर्मॅट तिथे दिलेला आहे त्या इन्स्ट्रक्शन्समध्ये. किंवा काही अडचण असेल तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर त्याचे इन्स्ट्रक्शन देऊच तसे. टेलिग्राम चॅनल इंजिनियर बोल खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकसुद्धा दिलेली आहे. त्यानुसार हॉल तिकीट जनरेट करा. 2-3 फॉर्म भरले असेल तर जो तुमचा करेक्ट रजिस्ट्रेशन नंबरचा फॉर्म असेल त्यावरच हॉल तिकीट जनरेट करा आणि त्यानुसार एक्झाम पुढे द्या. आणि शेवटचा आणि महत्त्वाचा अपडेट म्हणजे महाट्रान्सको विद्युत सहायक रिझल्ट हा अजूनपर्यंत पेंडिंग आहे. 30 तारखेपर्यंत रिझल्ट हा लागू शकतो आणि स्ट्रॉंगली लागू शकतो किंवा एक्सपेक्टेड आहे असं आपण ऑलरेडी सांगितलेलं होतं. तो आपण जो काही कॉल केलेला होता हेल्पलाईन नंबरला महापारेषणला, त्यांनी मे महिन्याची डेट सांगितली होती. मे महिन्याची डेट म्हणजे मे महिना सांगितलेला होता. त्यानुसार आता थोडंसं डिले होऊ शकतं, परंतु कुठल्याही क्षणी कुठल्याही दिवशी हा रिझल्ट येऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे निराश होऊ नका, टेन्शन घेऊ नका. आता सगळं फोकस तुमचं
महावितरणावर करा, त्याचं जे नॉन टेक्निकल आहे त्यावर करा, जेणेकरून सिलेक्शन तुमचं कुठेतरी फिक्स झालं पाहिजे, एक तर महापारेषण असो की महावितरण असो, ठीक आहे. त्याच्यामुळे रिझल्ट हा आज न उद्या लागणारच आहे. आज नाही लागेल, 8 दिवस लेट होईल किंवा 4-5 दिवस लेट होईल, पण लागेलच. त्याच्यामध्ये काही शंका नाही. आता वायरमनमुळे असं होणार नाही की वायरमनचा इश्यू आहे त्याच्यामुळे रिझल्ट लागणार नाही किंवा कॅन्सल होईल, या भानगडीत पडू नका. ते कॅन्सल होणार नाही आहे, लक्षात घ्या, ठीक आहे. त्याच्यामुळे रिझल्ट फक्त थोडाफार डिले होऊ शकतो, परंतु आता सगळं फोकस महावितरणवर करा, नॉन टेक्निकलवर करा. आणि तोच नॉन टेक्निकल तुम्हाला जेन्कोमध्ये आणि वितरणमध्ये दोन्ही ठिकाणी नॉन टेक्निकल असल्यामुळे तुम्हाला आता ते सोपं जाईल. फक्त नॉन टेक्निकलवर फोकस करा, ठीक आहे. तर असं करतो की बऱ्यापैकी एक न्यूज आहे, चांगली न्यूज म्हणू शकत नाही पण वाईटही नाही आहे. थोडंफार आपण इथे बॅलन्स ठेवायचा प्रयत्न करायचा आणि 20 दिवस जे आहे त्यामध्ये आपली स्ट्रॅटेजी थोडी बदलून घ्यायची आणि तसा अभ्यास करायचा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही महत्त्वाची माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल इंजिनियर अमोल यूट्यूब चॅनलला तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला जे वरचेवर अपडेट्स आपण देत राहतो तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.